सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत. मी गेले काही दिवस काव्यसखीचे एपिसोड्स करत होते. मला ज्या आवडलेल्या, भावलेल्या कविता होत्या त्या मी म्हणत होते, वाचत होते. पण त्या दरम्यान मला अजून एक लक्षात आलं की माझ्या ज्या अनेक मैत्रिणी आहेत, काही बहिणी आहेत, त्यांना पण काव्य वाचनाची तेवढीच आवड आहे आणि त्या पण अतिशय सुंदर कविता लिहितात, वाचतात. त्यामुळे हे कवितेचं प्रेम त्यांच्याबरोबर शेअर करायची माझी खूप इच्छा होती आणि सगळ्यांनी त्याला अगदी मनापासून दाद दिली. सगळ्यांनी रिप्लाय पण तसाच, रिस्पॉन्सही तसाच दिला, प्रतिसाद तसा दिला. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. तर त्यामुळे आपण आज अशी काव्य सख्यांची मैफिल करतोय. त्यामुळे या काव्य सख्यांच्या मैफिलीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या आज काव्य रसिक किंवा आपण काव्य आस्वादक अशा भूमिकेतून आपल्या पुढे आहेत. मी त्यांची नावं आधी सांगते सगळ्यांची. अनघा पारखी, सोनाली वैशंपायन, प्राजक्ता जोशी, मधुरा भातखंडे आणि अपर्णा अभ्यंकर. माझं नाव अपर्णा अभ्यंकर. आपण सगळे ओळखतोच एकमेकांना. तर त्याप्रमाणे आता आपण कवितेला सुरुवात करूया. मला असं वाटतं की काव्य वाचनाची जी मैफल आहे त्याची सुरुवात आपण सगळ्यांचीच पहिली गुरु आई हिला वंदन करून करूया. आपण मातृदेवो भव असं म्हणतो. त्यामुळे आपण आईला वंदन करून ही कविता मी वाचून दाखवते आता आणि कार्यक्रमाची सुरुवात करते. सगळ्यांना आवाज नीट येतो ना? थम्सअप दाखवलात तरी चालेल किंवा हात दाखवलात तरी चालेल. ओके. आणि व्ह्यू पण व्यवस्थित आहे ना? ओके. तर एक मिनिट. थोडं तुझं एक मिनिट तेवढंच फक्त हा सांग थोडा जरा. वरचा भाग कट. तुझं डोकं फक्त थोडं खाली घे म्हणजे तू पूर्ण आता ठीक आहे. येस. ओके, येस, थँक्यू. आता कवितेची सुरुवात मी करतेय. कवितेचं नाव आहे आई आणि कवयित्री आहेत इंदिरा संत. तर ज्याप्रमाणे आई या विषयावर आपण सगळे भरभरून बोलू शकतो तसंच माझा अजून एक वीक पॉइंट आहे इंदिरा संत. मी काल गमतीने मैत्रिणींना म्हटले की मी खूप बडबड सुरू केली तर तुम्हीच प्लीज मला थांबवा. तर थोडीशी या कवितेची मी बॅकग्राऊंड आधी देते की इंदिरा संत यांचा जन्म बेळगावमध्ये एक छोटंसं गाव आहे तवंडी म्हणून, तिथे झाला आणि अगदी अवघ्या काही वर्षातच त्यांचे वडील मृत्यू पावले. त्यामुळे त्यांच्या आईनी त्यांना वाढवलं आणि आईपेक्षाही त्यांच्या काकांच्या जवळ त्या वाढल्या आणि काका अतिशय कर्मठ आणि तापट असे होते. तर त्यामुळे त्यांना थोडं बालपण अगदी त्रासदायक आणि मनस्तापाचं झालं. पण त्यानंतर त्या पुण्यामध्ये शिकायला आल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तिथे त्या राहत होत्या हॉस्टेलवर. तर तेव्हा लिहिलेली ही कविता आहे. त्यांना म्हणजे त्या आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या आहेत. आता कदाचित तुम्ही जे रिलेट करू शकाल की कोरोनामुळे आपण आईला भेटू शकत नाहीये. बऱ्याच जणी सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या बऱ्याच मैत्रिणी मुलांना घेऊन माहेरी पळतात महिना छान राहायला. तसं त्यामुळे तुम्ही नक्की रिलेट करू शकाल. इंदिरा संतांची खासियत नेहमीप्रमाणे की अवघ्या काही ओळींमध्ये, अगदी थोडक्या शब्दामध्ये त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवतात. ही त्यांची मुख्य खासियत आहे. मी ती कविता आता तुम्हाला म्हणून दाखवते. कवितेचं नाव आहे आई. कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे, कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे, फुलवाया तुझ्या पुढे. आसवे मी साठविली पापणीच्या काठोकाठ, आसवे मी साठविली पापणीच्या काठोकाठ, तुझ्यापाशी देण्या वाट. ठरविले मनापाशी बोलायाचे कितीतरी, ठरविले मनापाशी बोलायाचे कितीतरी, निजून या मांडीवरी. किती लांब वाटे काळ, किती लांब वाटे काळ, आई कधी भेटशील. किती लांब वाटे काळ, आई कधी भेटशील. जीव झाला उतावीळ, जीव झाला उतावीळ. अशी कविता आहे ही. थँक्यू सो मच.
आता आपण होपफुली आवडली असेल सगळ्यांना. म्हणजे इंदिरा संतांच्या कविता सगळ्यांना भावणाऱ्याच आहेत, त्यामुळे त्या शब्दातच ती जादू आहे. अतिशय तरल कविता आहेत आणि ती प्रत्येक कविता आपली वाटते, अशी त्याची एक खासियत आहे. आता आपण पुढच्या कवितेकडे जाऊया. अर्थातच पहिली आपण आई माझा पहिला गुरु पासून सुरुवात केली होती. पुढची कविता आहे गुरु ग. दी. माडगुळकर, म्हणजे आपण ज्यांना काय एकटाकी लेखन करणारे म्हणतो, त्यांची कविता आहे. ती सादर करते अनघा पारखी. एकच मिनिट, मी तिचं अनम्यूट करते. येस, सगळ्यात प्रथम झालंय, अनम्यूट झालंय. येस. सर्वप्रथम सगळ्यांना हॅलो, नमस्कार. ह्या निमित्ताने अपर्णाने जो काही इनिशिएटिव्ह घेतला त्या निमित्ताने माझ्याही तुमच्या सगळ्यांच्या ओळखी होत आहेत. आणि मी काल जसं चॅटवरती लिहिलं होतं की आता सध्या तरी मी बहारीनला आहे, तुम्ही सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहात, त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटूयात आणि असेच कार्यक्रम आपण करत राहूयात, फार मजा येईल. आता मी माझी कविता सुरू करतेय. कविता लिहिलेली आहे गदिमांनी. म्हणजे आपल्या मराठी मातीला मिळालेलं हे एक फार अनमोल असं रत्न आहे गदिमा, ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी असं म्हणतो. त्यांनी लिहिलेल्या गीत रामायणामुळे. त्यांनी लिहिलं होतं गीत रामायण, बाबूजींनी ते संगीतबद्ध केलेलं आणि तो कार्यक्रम आकाशवाणीवरती जो प्रसारित व्हायचा, त्यांनी एक वेगळाच रेकॉर्ड रचला होता त्या काळात. गदिमा म्हटलं तर कथा, पटकथा, गीतकार, लेखक ह्या अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये अगदी लीलया फिरणारा हा अवलिया. आज त्यांनी लिहिलेली गुरु ही कविता मी सादर करतेय. गुरु कोण असावा, कसा असतो, तो आपल्या शिष्यांसाठी काय काय करतो, हे गदिमांनी या 10-12 ओळींच्या काव्यामध्ये फार सुंदर रीतीने विशद केलंय. तर कविता गुरु. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा, आत आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी, आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी. आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घट जाती थोरा घरी, घट जाती थोरा घरी, घट जाती राऊळात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. आता काय काय होतं या घटांचं. कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी मध्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी. प्रत्येकाचं भाग्य वेगळं असतं. कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी मध्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी. आव्यातली आग नाही पुन्हा कुणी आठवत. ती आग काही पुन्हा कोणाच्या लक्षात नसते, ती आग तिथे सोसून झालेली आहे गुरुच्या घरी आधीच. आव्यातली आग नाही पुन्हा कुणी आठवत, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. कुणी पूजेचा कलश, कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ, देता आकार गुरुने ज्याची त्याची लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा, घटाला प्रतिष्ठा मिळते किंवा कुप्रतिष्ठा मिळते. घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा, आत आधाराचा हात. धन्यवाद. खूपच मस्त कविता आहे, खूपच छान अर्थ आहे. पहिल्यांदा ऐकली ऍक्च्युली. खूप छान, मस्त आहे. म्हणजे शब्दांची जादू तू म्हटलीसही, म्हणजे सादरीकरण आपण म्हणतो ना, तेही खूप छान होतं, अप्रतिम. थँक्यू. आणि मगाशी तुझा उल्लेख केलास ना गीत रामायणाचा, तर त्याच्याबद्दल एक मी डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्याच्यात म्हणजे एक त्यांना गीत सुचत नव्हतं. खूप प्रयत्न केले. सुधीर फडके त्यांना म्हणजे अक्षरशः मोटारीत घालून स्टुडिओमध्ये घेऊन गेले, तरी त्यांना काही ते सुचे ना की काय शब्द लिहावे. आणि जेवायची शुद्ध नाही, काही खाल्लेलं नाही. आणि अशा वेळेस ते बसून होते विचार करत. आणि तेव्हा त्यांच्या पत्नी तिथे आल्या आणि त्या म्हटल्या की अहो काय तुम्हाला अजून सुचलं की नाही, राम जन्मला की नाही तुमचा.
आणि त्यानंतर त्यांना ते म्हणले हो थांब, मग त्यांनी ते पहिली ओळ लिहिली की राम जन्म लाग सखे राम जन्मला, म्हणजे असं एक गंमत म्हणून आपलं. मी हे वाचलेलं मला आणि त्याच्या हा मी पण असंच हीच म्हणजे हेच वाचलं होतं. हो. आणि त्याच्यामध्ये एक असं होतं की त्यांनी जेव्हा पत्नीने त्यांच्या विचारलं काय राम जन्मला की नाही तुमचा, जन्मला. त्यावेळी ते म्हणाले की राम जन्माला येतोय त्यामुळे थोड्या कळा सोसाव्याच कळा लागणार सोसा, जास्त. अगदी बरोबर, तसंच कळा सोसायला लागणार. Correct. आता आपण पुढच्या कवितेकडे जाऊया. ती कविता सादर करते सोनाली वैशंपायन. कवितेचं नाव पंढरीची वारी. आणि कवी आपल्याला असं माहित नाहीये, म्हणजे कोणाला जर माहिती असेल तर उलट तुम्ही सांगा त्या कवितेबद्दल. आता तुम्हाला सोनाली आणखीन माहिती देईल. एकच मिनिट. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो ऐकू? हो, येस. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक कविता आली होती आणि ती सहज मी वहीमध्ये लिहून ठेवली. तर परवा घर आवरताना मला ती वही सापडली, म्हणून मी अपर्णाला म्हटलं की ही कविता वाचू का, मला याचे कवितेचे कवी कोण आहेत ते अजिबात माहित नाहीये. तर ती म्हणाली चालेल. तर थोडीशी पार्श्वभूमी सांगते की एका सच्च्या शिक्षकाच्या मनात येणाऱ्या खऱ्या भावना सांगणारी पंढरीची वारी ही कविता आहे. ऍक्च्युली अनामिक कवी म्हणूया, त्याचं नाव अनामिक आपण म्हणूया. अतिशय सुंदरपणे विद्यार्थी हाच माझा विठ्ठल आहे असं त्याने सांगितलंय. आणि शिकवताना त्याला अनुभवास येणारी कृतकृत्यता या कवितेद्वारे त्याने व्यक्त केली आहे. तर वाचण्यापेक्षा मला थोडीशी गेय स्वरूपात मी ही म्हणणार आहे. तर आपण बघूया, कारण वाचण्यापेक्षा मला ते थोडंसं रिदम मध्येच म्हणायला जास्त योग्य वाटतं. कवितेचं नाव आहे पंढरीची वारी. नाही पंढरीची गाणी नाही केली कधी वारी, माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. माझा खडू फळा माझे टाळ वीणानी मृदुंग, फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग. मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर, त्यांच्या डोळ्यातले पाणी माझे चंद्रभागा तीर. त्यांचे दुःख निवारुनी देतो दान आनंदाचे, काही वेगळे आहे का पुण्यदेव दर्शनाचे. काही वेगळे आहे का पुण्यदेव दर्शनाचे. ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी, माझ्या लेकरांचे यश माझे प्रयाग निकाशी. जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला. त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला, रोज येतो भेटायला. ऍक्च्युली मी स्वतः शिकवण्याचंच काम शिकवतच असल्यामुळे मला माझ्याशी खूप हे रिलेट, कारण आपण स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळावं म्हणून आपण मी शिकवते. त्यासाठी म्हणून मी कविता खूप माझ्या मनाला भिडली म्हणून मी सादर. तेच म्हटलं मी की ट्रू टीचर, खरा शिक्षक बोलला म्हटलं. वा, पहिल्या तिन्ही कविता आपल्या गुरूंच्याच झाल्या हे लक्षात, म्हणजे आता मला ते क्लिक झालं. पहिलं मी लिहिताना आपलं लिहिलं की ठीक आहे पहिलं आईची एक कविता असेल, मग गुरु लक्षात आली माझ्या. पण पंढरीची वारी आणि पुढची जी आहे ती सुद्धा म्हणजे गुरुदेवांशी काहीतरी रिलेट होतीये, जरी ती निसर्गाची आहे तरी. सोनाली, अजून तुला काही कवितेबद्दल सांगायचंय? नाही, हा, स्पेसिफिक. आता पुढची कविता सादर करते प्राजक्ता जोशी आणि कविता आहे औदुंबर. बालकवी, अर्थातच निसर्ग कवी आपल्याला माहिती आहेत. अप्रतिम कविता त्यांच्या आपण अगदी लहानपणापासून शाळेतून वाचलेल्याच आहेत. तर प्राजक्ता, ओव्हर टू यू. आणि प्राजक्ता स्वतः पण खूप छान कविता करते, अगदी लहान असल्यापासून. तेव्हापासून आम्ही शाळेतून तिच्या कविता एन्जॉय केलेल्या आहेत. आता ती औदुंबर कविता सादर करते. येस, ओव्हर टू यू. थँक्यू अपर्णा. आणि एकच मिनिट. हा, येस प्राजक्ता.
म्हटलं थँक्स टू यू की हे एवढं छान तू अरेंज केलंस हो, आणि थँक्यू दिस सो इज अ मच. बिग ट्रीट, कारण की एवढ्या छान कविता ऐकायला मिळत आहेत. सगळ्यांनाच हो, सो खूप म्हटलं ना बालकवी खूप माझे मजा येईल सगळ्यांना. येस येस डेफिनेटली. बालकवी माझे खूप आवडते कवी आहेत आणि ही कविता एस्पेशली आवडते कारण की ह्या कवितेचं नाव आहे औदुंबर आणि निसर्गाचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे, वेगवेगळे रंग दाखवून. आणि तुम्ही हळूहळू बघत जाल की हिरव्यागार रंगापासून हळूहळू काळ्या डोहाकडे निसर्गाचं वर्णन केलंय आणि ह्याचं सिमिलर टू लाईफ की चढ उतार नेहमीच आयुष्यामध्ये असतात आणि ते निसर्गामध्येही आपल्याला दिसतात. सो औदुंबर हे नाव आहे कवितेचं. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पड. हिरव्या कुरणामधून चालती काळ्या डोहाकडे. झाकाळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. वा, ह्याच्यामध्ये औदुंबर म्हणजे दत्त आणि दत्त म्हणजे तटस्थ वृत्तीचे. आणि मला बुद्धांची फिलॉसॉफी आवडते, तर दत्त म्हटल्यावर माझ्या मनामध्ये बुद्धच येतात. आणि हे सगळं जे सृष्टीचं अप्स अँड डाऊन्स आहेत, हिरवा काळा पांढरा निळा सावळा, हे सगळे तटस्थ वृत्तीने बघणं म्हणजे एक सेकंड मिनिंग पण आहे या कवितेमध्ये की इक्वॅनिमिटी आपण ज्याला म्हणतो ते पण आपल्याला दिसतंय. तर ही खूप छान कविता आहे आणि आय रिअली एन्जॉय दिस. अजूनही म्हणजे मुलांना ती कविता आहे बरं का शाळेमध्ये. प्राजक्ता, म्हणजे यू वुड बी सरप्राईज की माझ्या मुलांना आता सुद्धा ती शाळेत आहे, इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा ती आहे. अनम्यूट झालंय का? प्राजक्ता, अजून काही सांगायचंय तुला? नाही अजून नाही, एवढंच मला म्हणायचं होतं. ओके, खूप ग्रेट. छान कविता आहे आणि आणि प्राजक्ता अनेक वर्ष युएस मध्ये आहे, तरी तिने मराठीशी म्हणजे अजून तो धागा तुटलेला नाही, हे फार चांगलं आहे. ते जोडून ठेवलेला आहे तिने तो धागा. इट्स अ ग्रेट थिंग. हो. पण आय थिंक आपल्या सर्वच मराठी काय इंग्लिश काय कुठल्याही ह्याच्यामध्ये मला असं जाणवतं की इमोशन्स आपले भाव जे असतात ते सारखेच असतात जगामध्ये. त्यामुळे आनंद कवितेमधला आपण कुठूनही घेऊ शकतो, खरंच कुठल्याही लँग्वेज मध्ये असू देतो. खरंच आहे. कारण त्याला भाषेचं बंधन नाहीये खरं तसं. जरी कवितेला म्हणजे शब्दांचं प्रभुत्व असलं तरी तो भाव समजायला त्याला भाषेचं बंधन नाही. मग तीच तुम्ही फ्रेंच किंवा नक्कीच. जॅपनीज मधली ही कविता तेवढीच एन्जॉय करू शकता. मला वाटतं सीमाला काही हिला बोलायचंय, अनघाला काही बोलायचंय आता. एक मिनिट. हा बोल. आणि मी केलं अनम्यूट केलं. तेच म्हणलं की कविता एकदा आणि ती आपल्याला आवड लागली ना, म्हणजे त्याच्यातले भाव समजायला लागले ना की ते नाही थांबता येत आपल्याला. आपण एका पाठोपाठ एक वाचत जातो त्या सगळ्या कविता. आणि एस्पेशली बालकवींच्या बद्दल म्हणजे की त्यांचं निसर्गाच्या त्याच्यातले इतके सुंदर शब्द असतात ते जे लिहितात कविता. अगदी, म्हणजे प्रत्येक विशेषण आहे, प्रत्येक शब्दाला एक एक छान सुंदर विशेषण. आणि सिंपल की पांढरी पायवाट किंवा निळा सावळा झरा, पण त्याच्यामध्ये अगदी जसा पाहिजे तसा भाव दिसून येतो आणि ते चित्र समोर राहतं आपल्या डोळ्यासमोर उभं. आपण आता थोडं पुढच्या भागाकडे जातोय. पुढचा भाग आहे थोडासा वेगळा. मैत्रीच्या कविता आहेत, काही मूड्सच्या आहेत, प्रेमाच्या आहेत, कंटाळ्याची कविता आहे. हो ना अनघा? तर त्यातला आता पहिली कविता सादर करणारे मधुरा भातखंडे. ती बराच वेळ थांबलेली आहे की आता कधी तिची टर्न येते. ती सगळ्यात लहान आहे आपल्यात,
त्यामुळे तिला मी आधीच सांगितलं की आम्ही सगळे तुझ्या दादागिरी करणार आहोत, तुला थांबायला लागेल. पण आता तिची कविता आहे आणि तिचं खास कौतुक म्हणजे ही कविता तिने स्वतः लिहिलेली आहे. तर त्यासाठी आणि खूप छान कविता लिहिते, अतिशय गोड मुलगी आहे आणि तशीच छान सादरही ती करते. येस, मधुरा, ओव्हर टू यू. आता ती सावंतवाडीला गेली आहे, पुण्यात जॉब करते, पण आय थिंक कालच सावंतवाडीला जाऊन पोहोचली आहे. येस मधुरा, यू कॅन स्टार्ट. हो, नमस्कार सगळ्यांना, मोठ्या माझ्या ताईंना. मी मधुरा वाकंडे. आजच इथं नेमका माझा टर्न यायला आणि इथं लाईट गेलेले आहेत. तरी पण इथं मोबाईलच्या बॅटरी चाललंय. बरं. कधी तर येणार असं मी लोड लिहिलेली शेडिंगचं वगैरे एक काही शेड्यूल आहे का? नाहीतर आपण मग थोड्या नाही, वेळाने अशीच घेऊ तुझी गेलीये. कविता. तू सांग, ठीक थोड्या आहे. वेळाने घ्यायची, कसं करायचं? नाही. चालेल, दिसतंय इथं. ठीक आहे. ओके. तुम्हाला ओके आहे का? दिसतंय का? हो, ऐकायला येस येतंय का? येस, काही प्रश्न नाही. कर सुरू, कर हा, ठीक आहे. हा, कर सुरू. तर मी मैत्री या नात्यावर लिहिलेली कविता एक सादर करते. बघा, तुम्हाला पण त्याच्याशी रिलेट करता येतंय का? थोडी काल्पनिक आहे, थोडी रिअलिस्टिक आहे. बघा कशी वाटते. एक थोडासा प्रयत्न. मैत्री. समजत नसते जेव्हा काहीच, तेव्हा उलगडलेले कोडे असते. आयुष्यात कितीही जरी संकटे आली तरी त्याचे ठरलेले उत्तर असते. तुझे माझे शब्द विरून सर्व सहज आपल्या सामील होते. तुझे माझे शब्द विरून सर्व सहज आपल्यात सामील होते. नकळत जोडलेले नाते आयुष्याच्या हिंदोळ्यावर हळूवार झुरू लागते. रुसणे, फुगणे, हसवणे, रडवणे मैत्रीत नवे रंग भरते. रुसणे, फुगणे, हसवणे आकाशात जणू मैत्रीचे इंद्रधनुष्यच खुलते. संकटाच्या काळात मदतीचा हात असते. संकटाच्या काळात मदतीचा हात असते, तर एकटेपणात मनाच्या आपुलकीची साथ असते. केलेल्या चुका सावरल्यावर पाठीवर दिलेली थाप असते, तर मनापासून केलेल्या यशस्वी प्रयत्नाला भरभरून दिलेली दाद असते. जगण्याच्या रहाटगाड्यात कधीतरी हरवून पण जाते. जगण्याच्या रहाटगाड्यात कधीतरी हरवून पण जाते, पण आठवणींच्या संग्रहात आपली जागा अबाधित राखते. आयुष्याच्या वाटेवरती नव्याने भेटणारे नाते असते. आयुष्याच्या वाटेवरती नव्याने भेटणारे नाते असते. अंतर जरी दुरावली तरी मनाला जोडणारा रेशीम धागा असते. किती राग आणि संताप असला तरी एका मायेच्या हाकेने ती सुखावते. किती राग आणि संताप असला तरी मायेच्या एका हाकेने सुखावते. कोण चुकले, का चुकले हे तर मग क्षणिक होऊन जाते. खट्याळपणा ते समजूतदारपणा अशी निरनिराळी रूपे ती अनुभवते. खट्याळपणा ते समजूतदारपणा अशी निरनिराळी रूपे ती अनुभवते. ना नात्याचं ओझ ना रक्ताचं नातं ती हळूवार बंधनात अडकून ठेवते. ना रक्ताचं नातं ना नात्याचं ओझ ती हलगत बंधनात जपून ठेवते. कारण ती मैत्री असते. कारण ती मैत्री असते. धन्यवाद. अप्रतिम मधुरा, अप्रतिम. सिरियसली, म्हणजे सगळ्यांच्या भावना तू शब्दात व्यक्त केल्यास. प्रत्येकीला हा अनुभव मला वाटतं आलाच असेल. थँक्यू. कोणाला बोलायचंय या कवितेविषयी काही थँक्यू. अजून? कोणाला काही बोलायचं असेल तर हात. खूप छान लिहिलीस मधुरा, मस्त. थँक्यू. माझ्या एका मैत्रिणीला मी लिटरली 22 वर्षानंतर भेटले आणि थोडं असंच रुसवा फुगवा काहीतरी फालतू कारण होतं, पण तेव्हा ते फार महत्वाचं होतं. इगो इश्यू होता, त्यामुळे दोघींनी काही सॉरी म्हटलं नाही, परत झालं. आणि लिटरली आम्ही 22 वर्षानंतर भेटलो आणि आता ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी फोन होतोच.
तासभर तरी फोन चालतो. म्हणजे मुलं मागे असं की किती वेळ फोनवर आहेस, कारण मी बाकी एवढं कोणाशी फोनवर बोलत नाही, पण तेवढं एक मात्र 1 तासभर माझा फोन चालतो आणि हे सध्या सुरू झालंय आणि त्यामुळे मी म्हणजे हा अनुभव खरंच घेतला सध्या. ओके, ठीक आहे, बहुतेक आपली थँक्यू. मीटिंग एक्सटेंड होईल आपोआप असं दिसतंय. बहुतेक लॉग इन करायला लागणार नाही. तर त्यामुळे आपण विदाऊट ब्रेक करू शकतो. जस्ट इन केस झालं ब्रेक तर आपण 8:12 ची दुसरी मीटिंग आहे, पण ही एक्सटेंड होतीच आहे. सो काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. एकच मिनिट हा. माझ्या मामी जॉईन होत आहेत. मी त्यांना फक्त ऍडमिट करून घेते आधी. हेमा मामी, तुम्ही जॉईन झालेले आहात का? मला ऑडिओ नाही तुमचा दिसत आहे इथे. होतोय अजून ऑडिओ कनेक्ट. ओके. पुढची कविता आता कंटाळा आहे. सादर करणार आहे अनघा पारखी आणि कवी आहेत आपल्या पिढीचे अगदी आवडते युवा कवी संदीप खरे. म्हणजे मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना त्यांच्या अनेक कविता प्रिय आहेत. म्हणजे थोडस जरा एक माझ्यापेक्षा 10 वर्षांनी जे लहान आहेत ना, म्हणजे माझे भाचे मंडळी वगैरे कोण कोण आहेत, तर त्यांच्या पिढीमध्ये मी हे पाहिलं की जोडीनी या प्रोग्राम्सला जाणं आणि त्यांच्या जे कवितातल्या ओळी आहेत त्या SMS किंवा मेसेजेस म्हणून एकमेकाला पाठवणं. म्हणजे हाऊ आर यू किंवा असं काहीतरी सांगण्याच्या ऐवजी त्यातलं एखादं कडवं पाठवणं हा त्यांच्यामध्ये जास्त प्रकार आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. आपण आता मी अनम्यूट करते तुला. अनघा, येतोय आवाज ऐकायला? हो. तू अगदी बरोबर म्हणालीस की फार जवळचा म्हणजे कवी आहे सध्याचा. म्हणजे त्यांना आहोत फार कमी लोक म्हणत असतील संदीप खरेंची कविता वगैरे. तर म्हणजे इतका तो बऱ्यापैकी जवळचा वाटतो सगळ्यांना. तर थोडस या कवितेविषयी सांगते. माणूस हा जो काही प्राणी आहे त्याला एक गोष्टच आवडते सतत असं नसतं. सतत एक चेंज हवा असतो. मग तो रोजच्या कामातला चेंज असेल, घरी आराम करत असेल तरी त्याच्यामध्ये चेंज लागतो. जॉब करत असेल तर मग मध्येच एखाद्याला वाटतं आपण बिझनेस करून बघावा. एखादा बिझनेस करत असेल तर त्याला असं वाटतं जॉब करून बघावा. अगदी रोजच्या पोळी भाजीतनं सुद्धा आपल्याला चेंज हवा असतो. कारण सतत तेच तेच करत राहण्याचा त्याला कंटाळा येतो. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात तर कंटाळा हा शब्द सगळ्यांच्या मुखामध्ये आहे. तर आपल्या सगळ्यांचे लाडके कवी संदीप खरे यांनी या विषयावरती एक कविता लिहिलेली आहे. तर आणि हे इतकी साधी सरळ आणि आपल्याला सध्या अगदी चपखल बसणारी अशी सध्याच्या स्थितीला चपखल बसणारी कविता आहे. तर ती वाचते. कविता कंटाळा. मला की नाही खूप कंटाळा आलाय. एक खचून आळस देतोय. मावळत्या आकाशात काळेशार कावळे कुठेतरी ओरडतायत. थोड्या वेळाने वारा सुटणारे, छान गारबीर वाटणारे, पण मला की नाही खूप कंटाळा आलाय. दिवस गेलाय बापडा यशस्वीपणे. भांडणाऱ्यांशी भांडून बिंडून झालंय. स्वतःची बाजू मांडून बिंडून झाली. दाढेत दुपारच्या जेवणातलं एक शीत आणि मनात न जाणे कुठला तरी अनुत्तरित प्रश्न केव्हाचा अडकून बसलाय. मला की नाही खूप कंटाळा आलाय. आता कंटाळ्याची परिसीमा बघा किती झालेली आहे. इतका कंटाळा की जाणीवा आणि संवेदना ट्रक सारखे वाहून आणणारे मज्जातंतूही नको नको म्हणतायत. सगळ्यात फास्ट आपण ज्यांना म्हणतो त्यांना सुद्धा कंटाळा आलाय. इतका कंटाळा की जाणीवा आणि संवेदना ट्रक सारखे वाहून आणणारे मज्जातंतूही नको नको म्हणताय. पाय अवघड कुठल्या तरी फुलाचा गंध अगदी नाकाशी आलाय, पण तो हुंगायलाही नको वाटतंय, कारण मला फार कंटाळा आलाय. जा विचारांनो, जा भावना बिवनांनो, उठवला तुमच्यावरचा पहारा. कुठेही खेळा, कुठेही रमा, पण मला नका त्रास देऊ. पहा माझा डोळाही कसा अर्धाच मिटलाय. कंटाळ्याची आत्यंतिकता इतकी
की फूल फुलताना होणाऱ्या पाकळ्यांचा आवाजही ऐकू येतोय. गच्चीच्या कठड्यावरच्या मुंग्यांच्या कवायतीतला लाल ट्रम्पेटही ऐकू येतोय. स्वतःच्याच हृदयाच्या ठोक्यांच्या कांठळ्या बसतायत आणि डोक्यावरल्या ढगाचा मागचा जन्म ओळखता येतोय, कारण मला कंटाळा आलाय. पण नेमकं काय होतं अशा कंटाळ्याच्याच ह्याच्यामध्ये, की एखादी गोष्ट आपल्याला अनेक दिवस सुचलेली नसते, ती सुद्धा सुचायला लागते. न कळणारे काहीतरी आकळण्याचा योग असा वैताग पावलांनी चालून आलाय. न कळणारे काहीतरी अकळण्याचा वेग असा वैताग पावलांनी चालून आलाय. पण चेहऱ्याचे स्नायू हलवून त्याचं हसून स्वागत करण्याची शुद्ध नाहीये. झिरपू लागले शरीर कणाकणानं जमिनीत. वा. बुद्धानं ध्यान धरलंय रक्तांच्या पेशी पेशीत. कारण मला आता आवडू लागलाय हा कंटाळा. मी प्रेमात पडलोय त्याच्या इतका, की संपू द्या अर्ध्यात कविता, होऊ दे रसभंग, पण बास, मला आता कंटाळा आलाय. धन्यवाद. अनघा, मला खरं सांगू का, कवितेपेक्षा तुझं सादरीकरण जास्त आवडलं यावेळेस. खरंच सांगते. म्हणजे संदीप खरेंच्या कविता अप्रतिम आहे, पण तुझं सादरीकरण इतकं सुंदर होतं की ते एक एक शब्द आमच्यापर्यंत पोहोचला. म्हणजे टेक्स्ट माझ्या समोर आता नाहीये, पण तो शब्द माझ्यापर्यंत पोहोचला. अप्रतिम, थँक्यू. अगदी खरंय. खूप सुंदर, अनघा, तुझं सादरीकरण अप्रतिम आहे, खरंच अप्रतिम. छान. कारण थँक्यू. तुझं ऐकताना मज्जा येते. आम्हाला कंटाळा नाही आलेला. हा, मलाही नाही आलाय. मलाही सांगायचं कदाचित ही कविता वाचताना मला कंटाळा आला असं, पण तुझं ऐकताना आणि बघताना जास्त मजा आली. खरं सांगते. खरंच खरंच मस्त. थँक्यू. आणि आता पुढची कविता सोनाली सादर करते. तेच ते, विंदा करंदीकरांची. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत आणि अतिशय वेगळ्या कविता असतात, रोखठोक असतात. म्हणजे त्यांची सब घोडे 12% वगैरे तर म्हणजे जबरदस्तच कविता आहे. तर ही आता एक तेच ते कविता आपल्याला सोनाली सादर करते. प्लीज सोनाली, तुझ्याकडे आता. येस. ऐकू येत आहे ना? हो, येस. जीवनाच्या सर्व वयातील सकल सार आपल्याला त्यांच्या कवितांमधून, म्हणजे कोणाच्या तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या कवितांमधून कळत. म्हणजे खऱ्या अर्थाने ते जीवन कवी असं आहे, असंच आपण म्हटलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे या आपल्या कवितेप्रमाणे त्यांनी रसिकांना त्यांच्या लेखणीने भरभरून आयुष्यभर तर दिलंच, पण ज्यावेळी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळी त्याच्या बक्षिसातली रोख रक्कम त्यांनी जनकार्यासाठी परत केली. खरोखरच म्हणजे अशी दानत असणं हे सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी त्यांची ही कविता, म्हणजे मला खरं ऍक्च्युली आत्ताच्या ह्याच्याशी खूप ती रिलेट झाली. तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला कळेलच की कशी आत्ताच्या परिस्थितीशी रिलेट आहे. तेच ते विंदा करंदीकर. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. माकड छाप, दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन. तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या, कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला. तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार. सुख थोडे, दुःख फार. संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळ. त्या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे पार. त्या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे पार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा. पडद्यावरच्या भूतचेष्टा, शिळा शोक, गुळा बोध, 9 धागे, एक रंग, व्याभिचाराचे सारे ढोंग. पुन्हा पुन्हा तेच भोग, पुन्हा पुन्हा तेच भोग, आसक्तीचा तोच रोग. तेच मंदिर, तीच मूर्ती, तीच फुलं, तीच स्फूर्ती. तेच ओठ, तेच डोळे, तेच मुरके, तेच चाळे. तोच पलंग, तीच नारी, सतार नव्हे एक तारी. करीन म्हटलं आत्महत्या, करीन म्हटलं आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या. आत्महत्या ही तीच ती, आत्मा ही तोच तो, हत्या ही तीच ती. कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच. मरणही तेच ते आणि मरणही तेच ते. तर ऍक्च्युली म्हणजे आपण आता मरणाने सगळे म्हणजे मरणाच्याच भय म्हणता येईल ऍक्च्युली. कोरोना किती घरात बसून आहोत, पण त्यातूनही आपण काहीतरी पॉझिटिव्हिटी हे हिने संधी दिली. ही कविता वाचल्यावर मला ऍक्च्युली खूप वाटलं होतं. मी ही ऑडिओ पण करून ठेवला होता तिचा, म्हणजे आत्तासाठी अगदी सुटेबल आहे. पण अपर्णाने ही संधी दिली मला वाचण्यासाठी, तर खूप खूप धन्यवाद अपर्णा. थँक्यू. अप्रतिम वाचलीस तू, काही प्रश्नच नाही. आणि म्हणजे काही काही कविता कशा कायम राहणाऱ्या अशा असतात ना, आपण म्हणतो त्या कायमस्वरूपी आहेत त्या कविता अगदी. आणि कधी ते सब घोडे 12% विषयी तर ते म्हणायचे विंदा करंदीकर की म्हणजे या कवितेचं हे दुर्दैव आहे की ती प्रत्येक वर्षात अगदी तशीच राहते. म्हणजे ती मला वाईट वाटतं की ती सब घोडे 12% अजूनही ऍप्लिकेबल आहे, जी मी 60 वर्षापूर्वी लिहिली होती आणि आता त्यालाही अनेक वर्ष उलटून गेली असतील. आणि खरं अगदी वेगळ्या त्यांच्या कविता असायच्या मात्र अतिशय. आणि छान सादर केलीस तू, अप्रतिम. कोणाला काही बोलायचं असेल याविषयी तर यू कॅन रेज युअर हँड किंवा खरंच unmute करा. मस्त सादरीकरण झालं. मजा म्हणजे कंटाळा आणि तेच ते, ह्या दोन्हींचं थोडस एक सेम रंग आलेला आहे, सेम इमोशन्स रिप्रेझेंट करतात. येस, त्यामुळे मी अगदी तेच म्हणणार होते आता, आणि मी म्हटलं त्याच्यासाठी थँक्स टू अपर्णा की तिने बरोबर त्या दोन ओके. आणि आता पुढची कविता थोडी कंटाळ्यावर सगळ्यांचाच म्हणजे उपाय एक असतो की प्रत्येकाला हल्ली गोव्याला जायचंय. प्रत्येकाचे प्लॅन्स, व्हर्च्युअल प्लॅन्स चालू आहेत व्हर्च्युअल रियालिटी मधले, की कधी मला गोव्याला जायला मिळणार. मे महिन्याची सुट्टी गेली, पुढचं काय दिवाळीचं माहित नाही, आता डिसेंबरचं काय होणार आहे. पण चला, आपल्याला आता मधुरा नेतीये तिच्या गोव्याच्या भूमीत. सावंतवाडी गोव्याच्या अगदी अर्धा तास अंतरावर आहे. सावंतवाडी हे अतिशय सुंदर छोटस एक टुमदार गाव आपण म्हणतो ना, तसं आहे. आणि पूर्वी संस्थान होतं, सावंतवाडी हे संस्थान होतं, त्यामुळे त्याचा एक वेगळा रुबाब आहे. सुंदर, म्हणजे माझ्यापेक्षा अर्थात मधुरा सांगू शकेल, माझा आजोळ आहे तेव्हा ती तर पूर्ण तिथे जन्म झालाय, वाढली आहे. सुंदर एक तलाव आहे तिथे आणि त्याच्या बाजूनी सगळं ते टुमदार असं गाव आहे. आणि तिथल्या जवळच गोवा. तर ते आपल्याला जे गोव्याचं डोक्यात येतं गोवा म्हटल्यावर, की काही टिपिकल गोष्टी की चैन, दारू, नंतर नुसते बीचेस, पण त्या पलीकडेही गोवा खूप आहे, निसर्गाने नटलेला आहे. आणि त्याची एक अप्रतिम कविता आहे बाबा बोरकरांनी लिहिलेली, मलाही अतिशय आवडते. तुम्ही वाचली असेलच मला वाटतं. आणि काही काही त्यातले वर्डिंग म्हणजे सांगेलच, मधुरा सांगेल. मी काल म्हटले ना, ते येते चांदणे माहेरा, मला ही कल्पना इतकी आवडते, अप्रतिम. म्हणजे कसं सुचतं या कवींना. किंवा अजून एक आहे मधुरा, मी त्यातलं एक सांगते की माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले, इतकं अप्रतिम लिहिलंय. मला खरंच अर्थात प्रतिभा ही काव्य प्रतिभाच आहे त्यांची, काय त्याच्यापुढे पण आपण वाचू शकतो, फक्त एवढंच आहे. येस, ओव्हर टू यू मधुरा. तुझ्या भावना सांग, कविता वाचून दाखव. सोनाली, तुला हो करते. हो. आपण मधुरा. आपण ताईने सांगितल्याप्रमाणे मी आहे सावंतवाडीची. हॅलो. येस, बोल बोल. हॅलो. माझं इंट्रोडक्शन करून दिल्याप्रमाणे मी आहे सावंतवाडीची. आपण ताईचा आजोळ आहे सावंतवाडी, तसं माझा आजोळ आहे गोवा.
जसं गोवा म्हटल्यावर आपल्याला येतं डोळ्यासमोर ते समुद्र नाहीतर दारू, ताईने सांगितल्याप्रमाणे. तसंच तिथं वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. तर त्या बाबा बोरकरांनी माझ्या गोव्याच्या भूमीत या कवितेत लिहिलेले आहेत, ते मी तुम्हाला सादर करून दाखवले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, गड्या कपारी मधुनी घट फुटत दुधाचे. आता सध्या मे महिना आहे. मे महिना ज्यासाठी आवडतो सगळ्यांना ते म्हणजे आंबे, फणस यासाठी सगळ्यांना समर मोस्टली आवडतो. तर त्याबद्दल लिहिलंय, माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फळी फुली फळांचे पाझर, फळी फुलांचा सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना फुलांची कुसर, पशु पक्ष्यांच्या किनारी. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा. नंतर म्हणतात, माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले, माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दा विण बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या शाळीचा रे भात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या शाळीचा रे भात, वाडी आईच्या मायेने सोनं केवळ्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळ चांदी, माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळ चांदी, आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी, आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी. धन्यवाद. असं यात फळा फुलांचं, पाऊस पण इथे जास्त असतो त्यामुळे हिरवळ सगळी, त्याचं सगळं वर्णन यात केलेलं आहे. मला खूप छान वाचलीस कविता एकदम. मला माझ्या आत्याच्याकडे जायची आठवण आली. माझी आत्या कुडाळला राहते आणि कुडाळ सावंतवाडी तुमच्या जवळच आहे ना एकदम. आणि तिथे जांभळं हो, पडलेली आणि आंबे आम्ही अक्षरशः झाडावरचे खाल्लेले डायरेक्ट. काजूची झाडं असं सगळं तिच्या बॅकयार्ड मध्येच होतं. सो तू म्हणते असं ऑसम नेचर, जस्ट ऍब्सोल्युटली ब्युटिफुल. आणि मी जेव्हा लहान होते आणि जायचे तेव्हा दॅट वॉज नॉट टच्ड बाय टुरिझम ऑल्सो. सो आता माहित नाही, पण खूप खूप छान आठवणी आहेत कुडाळच्या आणि इन जनरल कोकणाच्या, गोव्याच्या. खूप अप्रतिम आणि म्हणजे शब्द आहेत म्हणजे बाबा बोरकरांचे. हा बोल बोल अनघा बोल. नाही बोल बोल. हा, हे बाबा बोरकरांचे म्हटलं इतकं शब्द वैभव तर अप्रतिमच आहे. म्हणजे ओलावल्या नयनांनी भेटे आकाश सागरा, काय म्हणजे कल्पना आहे वेगळीच आहे. तर सागरात खेळ चांदी, ते पण मी म्हणजे प्रत्यक्ष पाहिलंय कोकणात. रत्नागिरीला माझं ऑफिस होतं त्यामुळे जाणं व्हायचं आणि तिथे गेल्यावर मी अक्षरशः आकाशात खेळ चांदी हे डोळ्यांनी पाहिलं. पौर्णिमेची रात्र, आम्ही एका हिलटॉपवर राहिलो होतो. हिलटॉपवर हॉटेल होतं, समोर अथांग सागर आणि पौर्णिमेचा तो सगळा चंद्राचा प्रकाश तिथे पसरला होता. ते हे जेव्हा मी वाचते ते डोळ्यासमोर चित्र अक्षरशः उभं राहतं. हे शब्द वैभव बाबा बोरकरांचं अनबिटेबल असं म्हणता येईल, अप्रतिमच आहे. अनघा, सोनाली, कोणाला अजून काही बोलायचंय? मधुरा, तुला काही? म्हणजे बाबा बोरकरांच्या कविता, तसंच एक जर कोणी जस्ट एक सजेशन आहे माझं की दुर्गा भागवतांचं मी एक ऋतुचक्र नावाचं पुस्तक जर कोणी वाचलं असेल तर त्याच्यातही म्हणजे एखाद्या गावाचं नाही पण त्यांनी प्रत्येक ऋतूचं, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की उन्हाळ्याचं काहीतरी वेगळं, म्हणजे शिशिर, हेमंत, श्रावण, ग्रीष्म, ह्या प्रत्येक इतकं बारकाईनं केलेलं वर्णन आहे, खूप बारकाईनं. तर जरूर म्हणजे मिळालं पुस्तक तर ते वाचा.
अप्रतिम पुस्तक आहे, म्हणजे वन ऑफ माय फेवरेट. दुर्गा भागवत आहेतच फेवरेट, आणि ऋतुचक्र आहे एवढंच छोटंसं पुस्तक आहे. पण खरंच म्हणजे जसं अनघा म्हणाली ना, एक एक बारकावा आपण कधी पाहिलेले नाही. अक्षरशः किडा, नुसतं फुलापानाचं नाही हं, किडा मुंगीचंही वर्णन आहे की त्यांचं कसं कसं ते धान्य जमवतात, कसं जातात, कुठे राहतात, काय करतात, इतकं बारकाईनं वर्णन आहे. म्हणजे वन ऑफ माय फेवरेट बुक्स म्हणता येईल सगळ्या. म्हणजे तुम्ही वाचलं तर प्रेमात पडालच त्याच्या, किंवा वाचलंही असेल. अप्रतिम पुस्तक आहे ऋतुचक्र. येस, मधुरा, काही बोलायचंय? पुढची कविता घ्यायची आपण. पुढची कविता अनघाची. हा, चालेल. पुढची कविता अनघा पारखीची आहे, प्रेमाचा गुलकंद. आचार्य अत्रेंनी लिहिलेली कविता ती सादर करणारी. येस अनघा, ओव्हर टू यू. अजून एक मस्त धमाकेदार परफॉर्मन्स. तर ही माझी फेवरेट कविता आहे, फेवरेट. माझी मस्त आहे. फार पूर्वीपासून. म्हणजे आचार्य अत्रे आपण म्हणतो की मराठीतील एक नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षण तज्ञ, राजकारणी, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते, अशा अनेक क्षेत्रामध्ये अगदी सहज संचार करणारा असा हा मोठा माणूस. ज्यावेळी ते मोरूची मावशी नावाचं नाटक लिहितात, त्याच वेळेस ते प्रीती संगम नावाचंही एक फार धीरगंभीर आणि आध्यात्मिक असं नाटक लिहितात. तर अशा आचार्य अत्रेंची ही एक अतिशय खमंग, खुसखुशीत आणि चवदार आणि प्रत्येकाला मनापासून अशी आल्हाददायक वाटणारी अशी ही प्रेमाचा गुलकंद नावाची कविता. बागेतुनी वा बाजारातुनी, बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते. कशास सांगू, मला काही सांगण्याची गरज नाही, फुल बिल देणं प्रकरण म्हणजे तेच आहे. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. नुसता तो गुलाब म्हणजे गुलाब नव्हता, गुलाब कसले, गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या. प्रेम अक्षरे, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट त्या. अर्थाने काय होतं, त्या मुलाला काय वाटत होतं, प्रेम देवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेम देवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे. बरं, आता तिच्याकडे काय आहे, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परीने सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. म्हणजे कधी काही बोललीच नाही, शांत. आता काय झालं त्याच्यामुळे, या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, तोही कशाला प्रकट करी मग मनातले बोल. किती भरणार नवीन नवीन फुलं, रोज कुठून आणणार. अखेर थकला, ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिचा लावी. आता तिला प्रपोज करतोय, बांधित आलो पूजा तुझी मी आजवरी रोज, रोज देतोय तुला रोज. बांधित आलो पूजा तुझी मी आजवरी रोज, तरी न उमगशी अजून कसे तू भक्तांचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले. डायरेक्ट आरोप झाला हो, तिच्यावरती चिडली. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृथा हाकी, तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृथा हाकी, एकही पाकळी न दवडली तुम्ही दिल्यापैकी. हे बोलोनी त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात बाहेर ये घेऊनी कसलीशी बरणी. म्हणे पहा,
म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. आता हे बघून तो बिचारा सटपटला हो पूर्ण. का डोळे असे फिरविता, का डोळे असे फिरविता, का आली भोंड. बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. क्षणैक दिसले तारांगण त्या, क्षणैक दिसले तारांगण त्या, परी शांत झाला. तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. विचार केला, प्रेमापायी भरला बोले भुर्दंड थोडा. रोज एक एक गुलाब आणायचा हो. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड थोडा, प्रेम लाभ नच गुलकंद तरी कशास हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी तो असता खपला. म्हणून अत्रे सांगतात, तोंड आंबले असेल ज्यांचे, तोंड आंबले असेल ज्यांचे, प्रेम निराशेने. प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखुनी हा बघणे. धन्यवाद. एकदम धमाल मस्त कविता. कविताही पण- धमाल आहे, तुझं सादरीकरणही धमाल आहे. सेम पिंच, सेम पिंच. कारण त्याशिवाय ती पोचत पण नाही ग, म्हणजे रसिकांपर्यंत ती पोचली पण पाहिजे ना. हा. तर आहेच अप्रतिम, प्रश्नच नाही. पण ते सादरीकरणही छान होतं, अगदी धमाल कविता, खूप मजा आली. आणि फार माझी खूप पूर्वीपासून फार आवडीची कविता आहे ही. माझी मस्त आहे एकदम. आताच्या टिकटॉकच्या व्हिडिओज ना मागे पाडेल अशी ही कविता आहे. एक्झॅक्टली. येस, वेलकम अमृता. अमृता आणि इरा पण जॉईन झालेले आहेत. वेलकम. माझ्या मामे भावाची बायको अमृता. ओके, आता प्रेमाचा विषय निघालाय. प्रेमाचा गुलकंद तर तुम्ही खाल्लात, पण राधा आणि कृष्णाशिवाय प्रेमाची पूर्ती कशी होणार, त्यांचा उल्लेख तर व्हायलाच पाहिजे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी लिहिलेली एक संदीप खरेंचीच कविता आहे. हळवी कविता आहे, छान अगदी. म्हणजे ही कविता वाचताना ना मला घननिळा लढीवाळा अगदी आठवतं गाणं, जुनं जे माणिक वर्मांचं गाणं आहे ते गाणं मला आठवतं. आणि ती कविता आता मी वाचते. मधुरा लाईट नाही अजून का? तिने एकटीने लाईटचा स्पेशल इफेक्ट दिलेला आहे मधुरानी. आपल्यामध्ये ती यशस्वी ठरलेली आहे हायलाईट करायला. छान दिसतीस त्यामुळे एकदम. मगाशी जसं सोनाली म्हटली तसंच जरा गेय स्वरूपात, स्पेशल फोक. हो हो, थोडीशी गेय स्वरूपात मी सादर करणार आहे. थोडं सहन करा, पण ती म्हटल्याशिवाय नाही मजा येते. 2-3 कडवीच म्हणणार आहे मी. संदीप खरेंची कविता आहे. त्यांच्या जशा एकदम प्रेमाच्या हळव्या कविता असतात, अगदी टचिंग आपण म्हणतो ना, की मनाला भावणाऱ्या कविता, तशीच ही एक आहे. त्यातले 3 कडवी म्हणते फक्त. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या, रंग सावळा लागला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे कुंताल रेशमी, सैर भैर ग कशाने. राधे कुंताल रेशमी, सैर भैर ग कशाने. उधळले माधवाने, उधळले माधवाने, किंवा नुसत्या वाऱ्याने. उधळले माधवाने, किंवा नुसत्या वाऱ्याने. राधे दृष्टीतून काग कन सावळा थिजला. इथे तुझ्या डोळा पाणी, इथे तुझ्या डोळा पाणी, तिथे मुरारी भिजला.
राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, डोळा पाणी जिणे उन्ह, डोळा पाणी जिणे उन्ह, इंद्रधनुचा सोहळा, डोळा पाणी जिणे उन्ह, इंद्रधनुचा सोहळा, पुसटले साती रंग, पुसटले साती रंग, एक श्रीरंग उरला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. अशी कविता आहे. सगळ्या गोपी तिला चिडवतात राधेला की असं कसं तुझा रंग रापला, कशामुळे, उन्हामुळे? नाही नाही, आय थिंक सावळ्याच्या मिठीमुळेच हा रापलेला आहे. सई सुद्धा लहानपणी ह्याचे 2-3 ते ओळी म्हणायची, तिने ते गाणं ऐकलं आणि ती बाहेरच्या खोलीतून पळत आली इथे ऐकायला. छान गोड गाणं आहे, मस्त. अजून 2-3 कडवी आहेत आणि असं खूप भिडणारं गाणं आहे. म्हणजे असं डोळ्यापुढे दृश्य उभं राहतं की त्या गोप्या तिला छेडतायत राधेला आणि ती लाजतीये आणि काहीतरी वेगळी उत्तरं देतीये, असं थोडंसं एक दृश्य येतं डोळ्यासमोर. अशी कविता आहे ही. हा, आता मस्त आहे एकदम. तू ओके. गायलीस पण छान आणि प्रयत्न केला. शाळेमध्ये तू गायचीस हे माहिती नव्हतं. हा, आता नवीन नवीन गायला लागली. आता गुड गुड. आता थोडं पुढच्या भागात अजून बोलायचंय कोणाला काही? सोनाली, मधुरा, अमृता? हा, ओके. आता आपण थोडं, येस मधुरा, ओके, पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा थोडा वेगळा भाग आहे, जरा प्रेमाच्या गप्पा झाल्या, थोडे मूड स्विंग्सच्या गप्पा झाल्या, कंटाळ्यावर बोललो आपण, मैत्रीची गप्पा झाल्या. थोडासा जो पुढचा भाग आहे तो आत्ताच्या आपण सध्या ज्या परिस्थितीला तोंड देतोय, सगळेच जण कितीही बरोबर थोडंसं हसलो, गप्पा मारल्या, जोक्स केले, तरी थोडंसं कुठेतरी आतून प्रत्येक जण धास्तावलेला आहे. आणि त्यावेळेस खरंच आपल्याला आवश्यकता आहे की काहीतरी उत्साहाने परिपूर्ण अशा, नुसते पॉझिटिव्ह टॉक्स नाही म्हणणार मी, पण खऱ्या खऱ्या जाणीवांची, की ज्यामुळे आपल्याला एक नवी उभारी मिळेल, एक उमेद मिळेल आणि आपण सगळे नक्की या संकटातून तरुण जाऊ, याच्यात म्हणजे मला काहीच अडचण वाटत नाही. पण तशा त्या निर्धाराच्या काही कविता वाचल्या ना की एक स्वतःवरचा विश्वास वेगळ्या पुन्हा एकदा जागा होतो, असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा कधी असं जरा उदास वाटत असेल, तेव्हा या कुसुमाग्रजांच्या, गुरु ठाकूर त्यांच्या कविता वाचल्या ना एक वेगळी उमेद मिळून जाते. आपण त्या भागात आता येऊया, तशा कविता एक म्हणूया. आणि सुरुवातीला अगेन परत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज, म्हणजे सगळ्या कवीमधले अग्रज जे समजले जातात, ज्यांनी नंतर जनस्थान पुरस्काराची सुरुवात केली, ते कुसुमाग्रज यांनी लिहिलेली अजरामर कविता कणा, तर ती आता सादर करते प्राजक्ता जोशी. ती प्रत्येक कविता आजच्या काळाशी रिलेट होणारच आहे. आता आपण कणा ही कविता ऐकू. प्राजक्ता, ओव्हर टू यू. की ऍक्च्युली आम्हाला, येस, हा, थोडीशी बॅकग्राऊंड, की मला ही कविता फक्त त्याच्या कंटेंटमुळे नाही, ओके, तर देर इज वन मोर मिनिंग फॉर मी माय सेल्फ इज, शाळेमध्ये असताना एक सबस्टिट्यूट टीचर आलेला आपल्याला, मला आठवत नाही, अपर्णा तुला आठवतं का? आणि त्यांनी ही कविता आणलेली शाळेमध्ये, कणा, आणि ती तेव्हाच खूप आवडलेली, शिकवली त्यांनी तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी दातार क्लासला मी जायचे, आपले फिजिक्स, मॅथ्स वगैरे शिकायला, आणि सायली दावल भक्त, आपली क्लासमेट, ती आणि मी ही दुसऱ्या दिवशीपासून पाठ करत होतो. आणि ती पाठ झाल्यावर दररोज सकाळी त्याच्यानंतर पुढचे 10 दिवस भेटल्या आधी सकाळी ही कविता म्हणायची. आणि सो देर इज अ लॉट ऑफ इमोशनल
दॅट कनेक्टेडनेस विथ माय फ्रेंड. तर त्याच्यासाठी ही खूप जवळची आहे. तर आणि कुसुमाग्रज म्हणजे ते तर ऑसमच आहेत इन इटसेल्फ. त्यांच्या कविता मस्तच असतात. सो आता मी कविता म्हणते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही कविता आत्ताच्या करोना व्हायरस ह्याच्यामध्ये पॅन्डेमिक मध्ये इतकी लागू पडते, स्पेशली ज्यांना सध्या खूप अवघड परिस्थितीतनं जात आहेत, की ज्यांचे जॉब्स गेलेले आहेत, ज्यांना दे डोंट नो हाऊ टू पे देअर रेंट. तर अशा वेळेला हा जो खंबीरपणा आहे, मानसिक खंबीरता, ती या कवितेमध्ये इतकी सुंदर दाखवली की या माणसाचं बिचाराचं सगळं गेलं पण ही वॉज स्ट्रॉंग आणि रेझिलियंट. आणि दुसरं आणखीन एक या कवितेमध्ये मला आवडलं ते म्हणजे बरेचदा आपल्याला सोल्युशन्सची गरज नसते, बरेचदा आपल्याला एक त्यात लिस्निंग इयर ची गरज असते, की कोणीतरी आपलं जो आपला आदर्श आहे त्यांनी आपलं फक्त ऐकावं आणि यू कॅन डू इट असं म्हणावं. तर हे मला या कवितेचं खूप आवडतं. खूप सुंदर कविता आहे आणि आय जस्ट लव्ह इट. धन्यवाद. खरं म्हणजे प्राजक्ताने सांगितलं त्याप्रमाणेच की काही मदतीची म्हणजे पैसा किंवा इतर कुठल्याही मदतीची तेव्हा गरज नसते, फक्त एक विश्वास देण्याची गरज असते की मी आहे तुझ्या पाठीशी, यू गो अहेड. खरंच या कवितेतून ते जाणवतं. आणि सोनाली सुद्धा ही कविता अतिशय सुंदर म्हणते, सोनाली वैशंपायन. तिच्याकडूनही मी ही कविता ऐकली आणि खूप छान म्हटली. एक मिनिट सोनाली, हा अनम्यूट करते. या कवितेच्या बाबतीत असं की मी नाशिकची, म्हणजे माहेर माझं नाशिकचं, त्यामुळे कुसुमाग्रज हे नाशिकचेच आहे. म्हणजे शाळेच्या रस्त्यावरच त्यांचं घर होतं, त्यामुळे असं कधी पण जाताना, म्हणजे तेव्हा ते वयस्करच झाले होते, फार ऍक्टिव्ह नव्हते ज्यावेळेस ते. पण मी जेव्हा जायचे तेव्हा एक झलक जरी दिसली तरी इतकी खुश व्हायचे. आणि शाळेत असताना एकदा ते आले होते आणि त्यांच्याकडनं मला बक्षीस मिळालं होतं. पण नेमका त्यावेळेस फोटो काढला गेला नाही. मंगेश पाडगावकर आणि शांता शेळकेंकडनं बक्षीस आहे, कारण आमची शाळा ही राष्ट्रीय सेवा म्हणजे स्वयंसेवक संघाची होती. त्यामुळे इतके मोठमोठे कलाकार म्हणजे या दिग्गजांना नुसतं हात लावून त्यांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला, हेच माझं खूप नशीब. सोनाली तुला परिसस्पर्श लाभलाय, म्हणजे परिसस्पर्श लाभलाय लिटरली. शांता शेळके, मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज, अजून काय पाहिजे. ग्रेट. आम्ही तुला टच करतो म्हणजे आम्हाला बरं. आम्ही फोटो टाकेल, ते आहे माझ्याकडे. नक्की टाक. म्हणजे अचीवमेंट खरंच. हो येस चालेल, बस चालू कर. आता पुढची कविता अजून बोलायचंय कोणाला? प्राजक्ता, अनघा, मधुरा, पुढची घेऊया का? बोलायचंय काही? नाही. ओके. आणि दीपाली आणि अमृता पण आल्यात, तर त्यांचंही स्वागत. पुढची जी कविता आहे ती कुसुमाग्रजांचीच कविता आहे बेसिकली. त्यांच्या प्रत्येक कविता, काल जसं मी म्हणाले तसं त्याप्रमाणे प्रत्येक कविता अक्षरशः रक्त उसळवणाऱ्या असतात त्यांच्या. म्हणजे अनेक कविता, काही हळव्या भावुकही असतात, पण एक स्फूर्ती देणाऱ्या, ते वाचतानाच आपल्या अंगात एक काहीतरी असं संचारतं, तशा काहीशा कविता असतात. आणि या कवितेची बॅकग्राऊंड जर सांगायची झाली, बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या बाबतीतली,
मला इतिहासाची मलाही खूप आवड आहे. थोडंफार मी काही त्याच्यात शिकते, वाचते. एक मिनिट, अजून कोणतंही ऍड होत आहे. इतिहासाची मला स्वतःलाही आवड आहे आणि इतिहासाचार्य म्हणता येईल किंवा इतिहास संशोधक, ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी 2011 साली पुण्यातलं जे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे तिथे व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यांची. पानिपत या विषयावर 3 दिवसाची ही व्याख्यानमाला होती. पानिपत आपल्या सगळ्यांची म्हणजे भळभळणारी जखमच आपण म्हणतो त्याला, सगळ्यांचा एक वेगळा विषय आहे तो, सगळ्या मराठ्यांचा. जेव्हा मी म्हणते तेव्हा अर्थात त्याच्यात सगळ्या जाती जमाती आल्या, आपण महाराष्ट्रीयन लोकांचा. त्यामुळे या विषयावर काही गैरसमज किंवा काही जे पुरावे नसताना पण काही विधानं केली गेली याचं खंडन करायला किंवा त्याची खरी माहिती द्यायला ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी ही व्याख्यानमाला दिली होती, आयोजित केली होती. आणि 3 दिवस त्यांची अप्रतिम लेक्चर्स व्हायची. त्यांचं जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज मिळाले तर जरूर पहा. आणि बरेचदा प्रत्येकाचं व्याख्यानाचं एंड करताना ते अतिशय सुंदर कवितेने करायचे. बरेचदा कुसुमाग्रजांची कविता की रक्त आपुल्या प्रिया आईचे, ही जी कविता आहे ती एकदा म्हटली होती. आणि एकदा आत्ताची निर्धार कविता. आणि आत्ता मी ती कविता बघून म्हणणार आहे, पण त्यांचं पाठांतर इतकं जबरदस्त, म्हणजे बाकी सण सणावळ्या पाठ, नावं तर इतिहासातली अनेक पाठ, आणि पण ही कविता सुद्धा अप्रतिम त्यांनी म्हटलेली आहे. तर ती म्हणण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर मला ती जास्त आवडायला लागली, असं काहीसं झालंय. खूप सुंदर कविता आहे. ती कविता वाचते. मोठी आहे थोडी कविता, पण अप्रतिम शब्द आहेत. कवितेचं नाव आहे निर्धार. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्घट चढलेले. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्घट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. म्हणजे जर युद्धाची परिस्थिती आली तर शेतकरी असू दे, साधा घरी काम करणारा असू दे, कोणी कार्पेंटर असू दे, सुतार असू दे, काही असू दे, तो एकाच ध्येयाप्रती लढणार. आपल्या देशासाठी तो प्राण अर्पण करायलाही मागे पुढे पाहणार नाही. तो तिथे म्हणणार नाही की मी योद्धा नाही, मी सैनिक नाही. नाही, तसं इथे चालणार नाही. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा. ब्राह्मण असू दे, स्त्री असू दे, कोणी, सगळे याच्यात सामील होणार. करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा. शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे. सध्या तुम्ही पानिपत वगैरे सिनेमाचं पाहिला असेल, पुस्तक वाचलं असेल तर अप्रतिमच. पण अहमद शाह अब्दाली, असुरबळ, लिटरली असुरबळ आहे ते. तर या असुरबळाची आम्हाला खंत नाहीये. पोलादी निर्धार आमुचा असुरबळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहून बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची
कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो. भरतभूमीचा वत्सल पालक, सह्याद्री सगळ्या जगातला सगळ्यात जुना पर्वत समजला जातो. सह्याद्रीच्या बद्दल भरतभूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो. रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. जेव्हा दिल्लीवर संकट चालून आलं, उत्तर भारतात जेव्हा संकट चालून आलं, तेव्हा सह्याद्री त्याच्या मदतीसाठी गेला. जे सदाशिवराव भाऊंचं आपण म्हणतो पानिपत, ते सह्याद्री तेव्हा धावून गेला. पेशव्यांना पाचारण करण्यात आलं की आता दिल्लीवर संकट आहे, तुम्ही आमच्या मदतीला धावून या. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाण भगवे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. ही कविता आहे. थँक्यू. खूप सुंदर कविता आहे, अगदी माझ्या जवळची कविता आहे, फार आवडते मला. असा शहारा येतो अंगावरती. खरंच आहे, खरंच. म्हणजे पानिपत समोर दिसायला लागतं ते जे दुर्दैवी युद्ध झालं ते सगळं जेव्हा वाचतो, किंवा ही कविता जेव्हा वाचतो ना, त्याविषयीच हे अशी छत्रपती महाराज शिवाजी महाराज दिसतात, संभाजी महाराज ते दिसतात आपल्याला समोर, पेशवे बाजीराव पेशवे दिसतात, थोरले बाजीराव पेशवे, थोरले माधवराव पेशवे मला ते लढताना दिसतात. पानिपतचा रणसंग्राम समोर दिसतो आणि कुठेतरी हेलावून जातं मन अगदी. पण कविता म्हणजे काव्य प्रतिभा अप्रतिमच आहे कुसुमाग्रजांची. त्यांना खरंच वंदन. इतकी सुंदर कविता लिहिली आहे आणि निनाद बेडेकरांनी जी म्हटलीये कविता त्यालाही तोडली. खूप सुंदर कविता आहे. बरं, आता पुढची कविता. सोनाली, काही बोलायचंय तुला? कोणाला बोलायचंय? हा, ओके. प्राजक्ता, येस, सुरू करूया पुढची. ओके, पुढची कविता आहे परत एकदा आपल्या आत्ताच्या पिढीचे आवडते कवी गुरु ठाकूर, त्यांची कविता आहे. मधुरा सादर करणारे. आणि मजा म्हणजे ही कविता कित्येक जणांना विंदा करंदीकरांची वाढत होती. म्हणजे इंटरनेटवरनं माझ्याकडे पण आली होती की ही कविता विंदा करंदीकरांची आहे, पण ती गुरु ठाकूर यांची आहे. आणि मधुरा अतिशय सुंदर ती कविता म्हणते, ती आता ती सादर करते. एकच मिनिट हा मधुरा. येस मधुरा, ओव्हर टू यू. जगण्यावर आता ज्या कविता चालल्या आहेत त्यातील जगण्याचा एक दृष्टिकोन दाखवण्याची ही कविता गुरु ठाकूर यांनी लिहिलेली. नटरंग मध्ये लावण्या लिहिल्या, खेळ मांडल्यासारखे गाणे लिहिलं, तरी हे वेगळ्या ढंगाचं असे जगावे ही कविता त्यांनी लिहिली आहे. ती माझ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करते. असे जगावे, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अस्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर.
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खूप छान कविता. धन्यवाद. अप्रतिम कविता ही आहे आणि म्हणजे स्वर कठोर काळाचाही व्हावा कातर कातर. अगदी अप्रतिम आहे. खरंच छान, मस्त मस्त कोणाला कविता बोलायचं आहे. अजून काही? छान म्हटलीस आणि मधुरा तू. येस. आणि मधुराला तिथे Thank you. बँडविड्थचा प्रॉब्लेम आहे, तिथे नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, लाईट्सचा आहे इश्यू. तरीही खरंच थँक्यू सो मच मधुरा. तू तिच्या असे तिच्या सगळं कवितेप्रमाणे तू दाखवतेस. हा एक्झॅक्टली. उत्तर तू देतेस ते. तुम्ही फक्त लढ म्हणा. छान उत्तर लावलेलं आहेस आणि चांगलं उत्तर मिळतंय आम्हाला. आता आपण आपल्या मैफिलीच्या शेवटाकडे येतोय. खूप मस्त रंगात आली आहे खरं तर मैफिल, पण एव्हरी गुड थिंग कम्स टू अन एंड. तर तसं पण ही जी शेवट आता आहे, शेवटची जी कविता आहे ती एका अनोख्या कवितेने होणार आहे. आपली जी कार्यक्रमाची सांगता किंवा मैफिलीची सांगता म्हणूया, एका अनोख्या कवितेने होणार आहे. ही कविता लिहिलेली आहे बाबा आमटे यांनी. बाबा आमटे म्हणजे पूर्ण फॅमिलीची वंदनीय आहे. आता पण त्यांची तिसरी पिढी ती सुद्धा आनंदवन, हेमलकसा इथे त्याच जोशाने, त्याच उत्साहात आणि त्याच डेडिकेशननी कार्यरत आहे. त्यामुळे पूर्ण आमटे कुटुंबीय म्हणजे बाबा आमटे असू देत, त्यांची पत्नी, मी त्यांचंही एक पुस्तक वाचलं होतं संविधा. म्हणजे इतकं जबरदस्त पुस्तक आहे हे की आपण इतर पुस्तकं वाचतो किंवा सिनेमे बघतो तेव्हा त्याला एक क्लायमॅक्स असतो, पण समिधा या पुस्तकात दर 2-3 वाक्यानंतर क्लायमॅक्स आहे. अंगावर म्हणजे काटा उमटवणाऱ्या काय काय घटना आहेत. खूप कठीण प्रसंगाला त्यांनी काय म्हणायचं फेस केलेलं आहे, तोंड दिलेलं आहे वेगवेगळ्या कठीण प्रसंगाला. त्यामुळे आमटे कुटुंबीयच अनोखं आहे, जगावेगळं आहे. त्यांनी पण बाबा आमटे समाजसेवेचं तर व्रत त्यांनी अंगीकारलं होतंच, पण त्याचबरोबर त्यांची काव्य प्रतिभा ही तितकीच अलौकिक होती आणि त्याबद्दल तसं फारसं कोणाला माहित नसतं. ज्वाला आणि फुले हा त्यांचा एक अतिशय अप्रतिम काव्यसंग्रह आहे. तुम्हाला वेळ मिळाला जरूर वाचा. त्यांना तरुणांशी बोलायला खूप आवडायचं आणि ते स्वतः म्हणजे तरुणांमध्ये स्वतःला बघायचे की नाही उद्या यातल्या 100पैकी 2 जण जरी जाऊन पुढे काम केलं तरी माझं काम झालं. त्यामुळे त्यांच्यासाठी तरुणांशी कम्युनिकेशन करणं हे फार महत्वाचं होतं आणि कवितांच्या माध्यमातूनही ते भाषणातून तर करायचेच आणि कवितांच्या माध्यमातून तेही करायचे. त्यामुळे मला एक असं म्हणता येईल काव्य प्रतिभा तर उत्तुंग आहेच त्यांची. आणि ही जी कविता आहे सोनाली आता वाचून दाखवेलच, पण एक मला असं जाणवतं की आत्ताच्या ज्या परिस्थितीला आपण तोंड देतोय तर त्यासाठी माणसाकडे सगळं आहे हो तोंड द्यायला. कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे, ताकद आहे आणि एक विश्वास आहे. तर ते सगळं जर आपल्याकडे आहे, या सगळ्याचा संगम माणसामध्ये आहे आणि तो जर त्याच ताकदीने या करोनाशी लढला किंवा आता हे करोना हे एक संकट झालं, आयुष्याचा एक भाग झाला, पण जर आपण पाहिलं तर प्रत्येक पिढीने कुठल्या कुठल्या संकटाला तोंड दिलेलंच आहे. पहिलं महायुद्ध असू दे, दुसरं महायुद्ध असू दे, भारत पाकिस्तान युद्ध असू दे, इतर काही प्लेगचं संकट होतं. म्हणजे चाफेकरांचं जर तुम्ही कोणी चरित्र वाचलं असेल तर त्या काळात असंच महामारीचं संकट पुण्यावर होतं. तर त्यामुळे प्रत्येक पिढीने कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड दिलेलंच आहे आणि एक आपल्याला इन्स्पिरेशन देणारी अशी ही कविता आहे असं मला वाटतं. माणूस माझे नाव ही कविता आहे आणि कवी आहेत बाबा आमटे. सोनाली, ओव्हर टू यू. तू त्या कवितेबद्दल तुझ्या भावना सांग आणि अर्थातच कविता सुंदर वाचून दाखव. अतिशय थोडक्यात सांगते, तू खूपच छान ऑलरेडी माहिती सांगितलेलीच आहे. तर निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी एक आदर्श म्हणून आपण बाबा आमटेंकडे बघतो की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आणि अशा ह्या साध्या माणसाने साधा माणूस असूनही त्याने
त्यांनी म्हणजे इतक्या छान कविताही लिहिलेल्या आहेत, ह्या माझ्या आता गेल्या 1-2 वर्षातच मी वाचण्यात आल्या. आधी मला ऍक्च्युली माहितच नव्हतं की इतक्या छान त्यांनी कविता केल्या. तर त्यांच्याबद्दल म्हणताना असं सांगू शकेन मी की माणसाच्या क्षमतेचा साक्षात्कार म्हणजे बाबा. आणि या क्षमतेला त्यांनी शब्दात गुंफलं आणि एक अतिशय प्रेरणादायी अशी ही कविता तयार झालेली आहे. कवितेचं नाव आहे माणूस माझे नाव. बाबा त्यांची कविता. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर, बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर, परी जिंकले 7ही सागर. उंच गाठला गौरी शंकर, अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. मीच इथे ओसाडावरती, मीच इथे ओसाडावरती, नांगर धरुनी दुबळ्या हाती. कणकण ही जा गविली माती, दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. ही शेते आणि ही सुख सदने, ही शेते आणि ही सुख सदने, घुमते यातून माझे गाणे. रोज आळवित नवे तराणे, मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. सुखेच माझी मला बोच, सुखेच माझी मला बोचती, साहसास मम सीमा नसती. सुखेच माझी मला बोचती, साहसास मम सीमा नसती. नवीन क्षितिजे सदा खुणावती, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. म्हणजे ऍक्च्युली आत्ताच्या सिच्युएशनला पार करण्यासाठी अतिशय पॉझिटिव्हिटीकडे नेणारी ही कविता आहे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने सगळ्या गोष्टींना फेस केलं पाहिजे. आणि त्यांनी पण हे सगळं बघू नये. शेवटच्या वाक्यात बघा ते म्हटलंय, दूर दाट निबिडात मांडला. कुठल्या कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी ह्या लोकांचं हे केलेलं, म्हणजे त्यांचा उत्कर्ष होण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आणि त्यांना मला अतिशय, म्हणजे आता मी हसतीये पण पहिल्यांदा जेव्हा वाचली होती तर जाम मला अगदी रडायला आलं होतं की खरंच या माणसांनी काय केलेलं आहे. तसंच प्रकाश वाटा पण फार सुंदर पुस्तक आहे बरं का. जर कोणी वाचलं नसेल ना तर जरूर वाचा. अप्रतिम, म्हणजे प्रकाश आमटेंनी लिहिलेलं. येस अनघा. म्हणजे माझं लक आहे. अर्थात बाबा आमटेंची तर नाही भेट झाली, पण गेल्या वर्षी इथे महाराष्ट्र मंडळाने डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई दोघांनाही आमंत्रित केलं होतं. आणि इथे आम्ही महाराष्ट्र मंडळाचा एक सलाम बहारीन म्हणून एक वार्षिक काढतो. तर त्याच्या संपादकीय मंडळामध्ये मी होते. त्याच्यामुळे माझी त्यांच्याशी इंटरॅक्शन इतकी छान, माझीच नाही तर म्हणजे पूर्ण सगळ्या घरातल्यांची. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा आई बाबा, म्हणजे संदीपचे आई बाबा, ते दोघेही इथे होते. त्यामुळे सगळ्यांच्या ते एवढं छान इंटरॅक्शन झाली. आणि तरी एवढी मोठी माणसं इतकी डाऊन टू अर्थ आहेत, म्हणजे फारच साधी. त्याच्यामध्ये त्यांच्यात कुठेही असा तो कुठे, म्हणजे एवढ्या वर्षांनी आता त्यांना सगळं मिळाल्यानंतर असं थोडासा येतो असं म्हणतो ना, तसा कुठेही नाही. अगदी म्हणजे फार साधी माणसं. नशीबवान आहेस. अजून काय म्हणू, तुला भेटायला मिळालं. कविता खूप सुंदर आहे. ही आपल्याला शाळेत होती का? मला ही आठवतीये, कारण असं प्राजक्ता तुला आठवतं आपल्याला शाळेत होती का? होती शाळेत. मला हो आपल्याला शाळेत त्यांची आणखीन एक होती, एक रोप्याची कविता होती बाबा आमटेंची, ती मला आठवत नाहीये. आम्हाला माणूस माझे नाव मला आठवतीये, कारण कितवी मला पण आठवते माणूस माझे नाव. मला एक रोपट्याची कविता आठवतीये बाबा आमटेंची, जी आपल्याला अगदी पहिलीच कविता होतीये मला असं वाटतं मराठीच्या पुस्तकामध्ये. पण त्याचं नाव नाही आठवते मला त्या कवितेचं. बरं. पण ती एक कविता होती त्यांची अशी, त्या रोपट्याचं काहीतरी असा उत्सव केल्यासारखं ते. हिरवा पाहुणा आहे ती कविता. हिरवा पाहुणा म्हणून कविता आहे. हिरवा पाहुणा म्हणजे रोपट्याचीच आहे ती.
आनंदवनामध्ये जेव्हा वृक्षारोपण झालं होतं ना, तर त्या समारंभावर आधारित ती कविता आहे. ते पालखीतून म्हणजे नाचवत नाचवत त्याला आणलं होतं. हा राईट. मला exactly. तेच सुंदर कविता आहे, आठवतंय, हिरवा पालखी आणि असं पालखी हा नाचतायत, म्हणजे आपले वारकरी हा, नाचतात हा. तसं. Right. मी बघते खरं. माझ्याकडे बहुतेक मस्त. ती आहे. ठीक आहे, काहीतरी पुढच्या भागासाठी सुद्धा ठेवू. हिरवा पाहुणा आहे कारण माझ्याकडे. सगळं आता सांगू. मस्त. बरं, खूप धमाल आली, खूप मजा आली. आय होप यू ऑल्सो एन्जॉय. Yes. सगळ्यांना तुम्हाला मजा आली असेल. मस्त छान कविता ऐकायला मिळाल्या. आणि एक असं सजेशन आहे की पुढची मैफल आपण आपल्या स्वतःच्या कवितांची ठेवली तर, व्हॉट डू यू थिंक? स्वरचित कविता असं काही केलं तर, हिंदी असू देत, मराठी असू देत, इंग्लिश असू देत. फार आपण म्हणजे मला पण हल्ली ना चालेल, सुचत त्या चालेल. इंग्लिश मध्ये सुचतायत असं होतंय. मराठीत हल्ली सुचतच नाहीये. मला पण ऐकणाऱ्यांनी पूर्वी मी मराठीत करायचे, हा, आता हा. इंग्लिश मध्येच येतात कविता. आणि मुलं म्हणजे घरात इंग्लिश बोललं जातं, मुलं इंग्लिश मध्ये, आपल्या जॉब मध्ये इंग्लिश असतं सगळं, त्यामुळे कदाचित ते ऑटोमॅटिक इंग्लिश मध्ये येतात. मला वाटतं मनाची So- भाषा आपली इंग्लिश झाली आहे का आता? कविता इंग्लिश मधून येतात. मी काय मी हो? अजूनपर्यंत स्वतःच्या फार कविता काही केल्या नाहीयेत, पण अशा आता तू म्हणलीस तसं मी थोड्या काही विडंबन 1-2 कविता केलेल्या आहेत. अरे वा. किती छान असतील त्या, मला उलट आवडतील ऐकायला. आणि आमच्या पण म्हणजे काय कविता काय फार भारी आहेत अशातला प्रकार नाहीये, हा पण एक शेअरिंगचा आनंद मिळेल, स्वनिर्मितीचा आणि शेअरिंगचा हा. आनंद. तसं काही करू, खरंय. बघू आपण डिस्कस करू ग्रुपवर. हा चालेल? आपण नक्की, खूप नक्की. खूप मजा आली हा. पण दिस वॉज थँक्यू सो मच. सगळे तुम्ही सामील झालात त्यामुळेही मजा आली. येस, नेमकं तू परफेक्ट आहे कवितांचं हे पण त्या गटाप्रमाणे अरेंजमेंट केलं छान केलं. होतंस. मधलं अगदी. सूत्र पण छान केलं होतं. सूत्रसंचालन. येस. सूत्रसंचालन मस्त. चालेल. आणि थँक्यू सो मच. आपल्या बरोबर म्हणजे जे आपले नातेवाईक पण काही काही झालेले आहेत जॉईन, त्यांनाही मी थँक्स देते. अमृता, दीपाली, नवरा अजित आहे, Initiative खूप मुलगी चांगला आहे, त्यामुळे आपला एक त्यांनाही स्क्रीनशॉट काढ ना आपला हो सगळ्यांचा काढते. एक. मगाशी काढलाय, मी परत एक काढते आणि मग म्हणजे आपण मग end सगळे करूया. दिसतात. गॅलरीज व्ह्यू आहे. येस, मी पण काढते. सोनाली तुझा कॅमेरा, हा येस, आला. एक मिनिट. अमृता चेहऱ्यावर हात येतोय. येस, 2-3 काढलेत फोटो, पाठवते मी ग्रुपवर. थँक्यू सो मच. खूप मजा आली. परत असं मस्त काहीतरी छान प्लॅन करूया. खूपच. असाच आपण आनंद घेऊया. रेकॉर्डिंग मी पाठवते सगळ्यांना, Yes. एक नक्की, डाउनलोड नक्की. करते थँक्यू. आणि याच्यावर गुगल ड्राईव्हवर अपलोड करते. थँक्यू. येस येस. ओके, थँक्यू. चालेल चालेल. चलो बाय बाय एव्हरीवन. बाय बाय. येस. गुड नाईट. गुड नाईट.